आता ना हे वाळवलंय, वाळवायला टाकू अजून आणि मिक्सर मध्ये काढून याचे काहीतरी लाडू वगैरे बनवू. याचे कसं बनवणार? मग नाही तर भाजीला वापरलं पाहिजे. भाजलंच का पण ते चांगलं? भाजलं नाही ते, बघू. सुकायला टाकलं होतं. हे काय कडकड झालं, एकदम वाळून गेलंय. ते कधी त्याचे तुकडे करणार तू? आता एवढे त्याला कडक मडक झालेत पार. मग आता काहीतरी काम तर लागलच ना. हे काय उंदराने खाल्ले काय? नाही नाही, ते काढता वेळेस आपण जेव्हा फोडतो ना तेव्हा ते अडकलं असेल, अर्धच निघलं त्यामधलं. असे तुकडे करूनच सुकायला टाकू उन्हामध्ये. हे बघ किती मुंग्या झाल्या त्याच्यामध्ये बघ. हम्म. लयच मुंग्या झाल्यात. तरी तुला सांगितलं होतं खोबरं आहे त्याला मुंग्या लागतील म्हणून मी म्हटलं या असं मला वाटलं उंदराने खाल्लं की काय, हे मुंग्यांनी खाल्लंय तर. बरं आता मी हे काम करते तर दुसरं काम करायला घ्यायचं ना. मी जे करत बसली तेच बघत राहायचं, अशाने काम होऊन जाणार आहे का? अगं मला खोबरं आवडतं ना. मग खाऊन घ्यायचं पहिले. खाऊन देऊ का अजून? चांगलं लागतंय का? कडू आहे जरा. कडू आहे? काय बनवायचं तुला याचं? अगं कशातही काम येईल. खीरसाठी वापरू, कशासाठी वापरू? तू अजिबात बनवू नकोस हा, खूप कडू लागतं म्हणून मी खाऊन बघितलं. तू खाऊन बघावं तर. काय गोष्ट करते? कडू का लागल? उन्हात टाकलं होतं म्हणून का? ते मला काही माहिती नाही आहे. अगं अगं नाश करू नको त्या लाडवाचा, समजलं? अगं त्यांना खूप खीर आवडती ना म्हणून म्हटलं. मस्त लागतंय. बरं कधी येणार आहेत? काय बोलले काय येणार आहेत? किती वाजता काय येणार? कन्नड लागते, कन्नड. नाही मला सांगितलं ना त्यांनी मी कधी येणार आहे तर. मी बोलली ना तुला कडू लागतंय म्हणून. कन्नड लागतंय. नाही, मला तुला ना असं नको यांच्यासाठी वाटायला खीर बनवायची होती मस्त. काय गं ताई? नाही तुला असं नको वाटायला, तू त्यांच्यासाठी बनवते खीर म्हणजे मला बघवत नाही. खराब आहे म्हणून मी सांगितलं की बनवू नको म्हणून. अगं मी त्यांना थोडी दिली असते, आपण तिघा पण जणांना खाल्ली असती ना. तू बोललीस ना आता की त्यांना खीर खूप आवडते म्हणून तुला बनवायची आहे म्हणून बोल. दुसरं काहीतरी बनवू. हा हे पोरग खाऊन गेलंय. काय गं ताई? तुला सांगून गेले का ते कुठे गेलेत म्हणून? नाही मला तर बोलले की कसला त्यांना व्यवहार करायचा होता, बोले मित्राला जाऊन भेटून येतो. तर म्हटलं ठीक आहे. हा का? मग तिकडे गेलेत त्या. मला तर काही बोलून पण नाही गेले. नाही हल्ली ती मला जास्त बोलतच नाही का ताई? नाही ग, असं नाही, तसं नाही येत ते. कामं किती असतात त्यांना, एवढं घर सांभाळायचं असतं. बिझी असणारच ना ते. तुझं पण एक आपलं खरंच. पण जास्त वेळ तुलाच देता ग ते, मला कुठे वेळ देता जास्त? अगं असं काही नाहीये, जेवढा तुला वेळ देतात ना तेवढंच मला देतात ते. तुला वाटतंय तसं ते. पण तुला सांगू का, त्यांच्या आवडीनिवडीचा सगळा विचार तूच करत असते सगळ्यात जास्त. मी तर ते काहीच बघत नाही. आता त्यांना मुरंबा आवडतं म्हणून तू कायऱ्या पण घेऊन आलीस. हो. हा तू काय काय करणार आहे मला तेच समजत नाहीये. अगं पण बनवते तर आपण तिघं पण जण खातो ना, असं नाही होतं ना आपल्यामध्ये. हो हो ते तर झालंच ग. थोडं कडसट कडसट लागतंय गे. म्हणून तुला म्हटलं होतं की तू आज ते बनवूच नकोस बिलकुल पण. काही गोष्ट सांगू का ग? तू खुश आहे का ग पण मी आल्यापासून? हे बघ ते म्हणतात ना आलिया भोगाशी असावे सादर, तसं झालंय माझं. आणि आता भांडणं करून तरी लोकांना काय मी दिखावं करणार मला सांग? त्यांना तेवढीच करमणूक होते आणि लोक चांगलं पण बोलतात, लोक वाईट पण बोलतात. अगं तुला सांगू का, शेजारी काय बोलत होती, शेजारी मावशी काय बोलत होती म्हणे, हा 3 ठिकाणी मोडेल म्हणे, सख्या बहिणी म्हणे सवती करून आणल्या म्हणे यानं. त्याला काही लाज आहे का म्हणे? बरं तरी म्हणे 4 ठिकाणी नाही मोडा म्हणे. हा काय याच्या काय म्हणते त्याला, वसातच बोलतात ना. वफ जर दिला म्हणे तर 5 ठिकाणी मोडल म्हणे. म्हणलं बाई असं काही बोलू नका अभद्र, आम्ही आहे दोघ्या पण जणी खुश आहे म्हटलं. बहिणी बहिणी म्हणजे बहिणी बहिणी आहे म्हणलं, सवती म्हणून का ना खुश आहे. मी तुला आता काय म्हटलं, लोक चांगलं पण बोलत नाही, लोक वाईट पण बोलत नाही. आपल्या घरातलं आपल्या घरातच ठेवायचं. आणि ते आता असं काय करणार नाहीत मला माहिती आहे. आता दोघी असल्यावरती ते कशाला तिसरं लफडं करायला लागलेत? हा तेवढं काय आता त्यांचं काय 25 वय नाही आता लफडी बिपडी करायला. पण माझा त्याच्यावर भरोसाच नाही ग ताई. तू असं काही बोलू नकोस आणि माझ्या मनामध्ये काहीतरी नकारात्मक विचार आणू नको. अगं विचार कर ना, तू एवढी सुंदर आहे दिसायला तरी मला करून आणलं त्यांनी. आता तू सारखी यायची इथे राहायची, त्यांच्या मनामध्ये बसलीस तर आता जाऊ दे, नवऱ्याची इच्छा आहे. पण आता एकदा इच्छा पूर्ण केली म्हणून का मी परत थोडं ना असं काही करणार आहे? तेवढा विश्वास आहे मला त्यांच्यावर. तुला सांगू का, मला राणीची भीती वाटायला लागली आता. कोण? राणी, आपली बहीण लायनी. चल ग तुझं पण काहीतरीच. ताई मला कुठेतरी खटकतं म्हणून मी तुझ्या कानावर टाकले बरं का. बाकी तू तुझं बघ, मी उन्हात टाकून येते. बरं चल, मला पण हे कपडे वगैरे धुवायचे, त्या चटाया पण धुवायचे आहेत, आज लेस घाण झाल्यात. तू नंतर तू मुरंबा करून घेशील. हा बरं चल. किती ऊन लागते हो दाजी? अरे मग आता आमच्या उन्हाळ्याच पडलाय, तुमच्याकडे उन्हाळ्यात
तिकडे एवढं थंड वाटतं तिकडे एकदम. हा का हा बरं हे मी- पाणी जवळ बसायचं का इथं गार थोडं वाटतंय. सावलीला बस दर्शी बोर आहे का ही? मी काय म्हणतोय ऐकते का काय हे बघ तुला आता मी घरी चालवले मावाल्या घरी जायचंय? हा आपल्या पण मग आता ताईला माहिती का मी येते घरी? कोणाला नाही त्याला काच माहिती नाही नाही म्हणजे तुम्ही परस्पर आले होते का माझ्याकडे? परस हा तुला घ्यायला हा का? म्हणलं, कसं आहे बा तू एक तर लग्न जमेल हा. एकदा तुला जमणार नाही कपडे यायला. बी नाही ना आता. हा? दाजी अगं, मी कपडे घेऊन ठेवले, कपडे घेऊन ठेवले किती जोड घेतले? ग 2 ड्रेस घेतले माझी तब्येत कुठं, तुम्ही कोणते कपडे तुला घेतले काय असतील? करायचं, आले म्हणजे बस ना नाही आले तर मी तुम्हाला परत दुकानात मला तो घेऊन माप- जाईल मी. नाही ते तो माप मला माहिती होता आवर काय हा टेलर तो माप दिलं नव्हतं का तुम्ही होते ना त्या दिवशी द्यायला? हा हा मग. ते मग तुम्ही टेलर जवळ शिवले कपडे? हा मग देवा. रेडमेड काय घेते ते उसात आहे बसताना माहिती का तुम्ही लय पुढचं बोलता. हा हा मग तुमच्या जिबीला हाड नाही दाजी. बरं मी काय म्हणतो अबे काय? आता आपण जर चाललो त्या बहिणी का त्यांच्याकडे हा त्या जर काय म्हणलं ते केव्हा आलते काय हा. काय नाही चाल चालू आले आणि ते मानले का चला घेऊन हा, मग मी चाल, आलो का सांगते मी मग तसं. घ्यायला हा हा चालू आले मग आले आणि हा. तुम्ही बसले ते आंबे झाडाखाली म्हणून मुंग्या चढल्या. हा का हा. तूच म्हणा इकडे बसा दाजी हा इथं तो आपण त्यांची भेट नाही झाली काही नाही पण माझा आता दाजी मला नाही बरोबर वाटत हो इकडे आता यायला. खबर नाही हो काय अगं, जवळ दोघी तुला- बहिणी ऐक माझ्या. ना, अगं तू आता जवळ लहान आहे तवर दिशी एकदा लग्न झाल्यानंतर तो परपंचात राहशील तुला जमल का यायला मग मला केव्हा चान्स भेटणार सांग बरं मग काय हा? चान्स? हा. कोणता चान्स? अगं मग आता तुला न्याय आणायचा चान्स बिन्स नका बोलायचा दाजी. मग यांना नाही होणार तुझं असं म्हणा ना तुम्ही चान्स बोलते मग कारण त्याचा कसं- अर्थ काय होतो? काय माहिती का राणी म्हणजे- तू जोपर्यंत आई बापाची राहते ना तोपर्यंत मी तुला न्याय करतो ना म्हणजे तुम्ही माझ्या डोळा बिळाचा नाही ना तुमचा? काय तू अशी करते काय तू चाल जे करायचं ते करू आपण बरोबर चाल जे करा ते करा नीट बोला चालली मग मी इकडून कुठं? घरी. म्हणजे आता दाजीचं आपण करायचं का तुला दाजी कशी बोलताय म्हणजे काय? साली आधी घरवाली का म्हणजे तुम्ही अशी बोलताय? लय येड्याने करते तू मग लय येड्या मी म्हटलं काय तू बदल झाला सर कायच बदल नाही नुसतं येण्याचं अवसर घेते तू मग चला ना कमीत ऊन कमी लागतंय ना खूप. तुझ्या बहिणीचा नवरा आहे कमीत कमी काय त्याचा नाही, विचार करायचा दाजी काही बोलले मी तर राग नाही येऊ मी देऊ तुमची लाडकी आहे ना नाही साली. नाही, पण दाजी बोलले तर दाजीचा राग नाही येऊ देऊ नाही हा? ना. चल आता चल ऊन लागते हो चला लवकर. चल तुझ्या बहिणी तिकडे स्वयंपाक करत असतील आवाज देऊ का? आवाज द्या ना. ए कमळे ए चंपे काय करू राहिले आहे ये इकडे ये राणी हा ये राणी बस काय करताय? मी आली किती दिवसांनी भेटायला. बरी का? तुला पण आली मी भेटायला. हळू जरा. अगं बरी आहे. पाडशील त्यांना तू ना लय कावळ्या नको मारे जाऊ काय अहो दाजी मी कशाला पाडू? मी काय म्हणते माय या पाय- अशा अचानक का घेऊन आलो? काय फोन पण नाही केला का घराने? थांबलं. येणार होते तर फोन नाही केला. अचानक आली मी. अगं पण तू गेल्या आठवड्यामध्येच येऊन गेलीस ना, ही मला त्या दिवशीच म्हटली येऊन गेलीस म्हणून. हा अगं आलं द्या मावाले आलं घेऊ तिला ध्यानामध्ये बरंच सगळंच असतं आणि ना. मग तुमचीच बहीण आणली का लोकांच्या बहीण आणले अहो पण तिचं लग्न जमवायचं होतं तर आम्ही बहिणी काय मेलो होतो का? आम्हाला घेऊन जायचं ना बरोबर. मला एकटेच कसे गेले हो तुम्ही? हा? एकटेच कसे गेले? अहो ते मोठे दाजी आहे ना मग ते लग्नामध्ये फिरता त्यांनी मला आणलं स्थळ. दाई सांगा ना कोणता? सांगितलं ना सांगितलं. झालं फिक्स झाले ना अजून तारखा काढायच्या राहिल्या फक्त लांब नाही धरून राहिलोय अरे तारखा तुम्हाला सांगू. लांबणीवर का बरं धरून राहिले? अरे मग आता लांब नाही पाणी पावसाचा दिवस आहे दिपाळी झाला का करून टाकू लय तुम्हाला काळजी नाही का आणि मग आमच्या बहिणीची? मग तिची नाही काळजी करायची मग करेल कोण तुम्ही करता का काळजी तिची पण आम्ही आहोत, आमची काळजी करा ना. आता तुम्हाला तुमचं पडल्यावर काय काळजी करता तुम्ही तुम्हाला जीव जड झाला हा कोण कुणं का पाहता तर कोणाचं तोंड कुणं का हा मग तुम्ही आमच्याकडेच बघा, तुम्ही बाहेर नका बघू, समजलं? ते बाय बेटावी हा. अगं माझ्या दाजींना माझी खूप काळजी आहे खूप. त्यांचा माझ्यामध्ये जीव होता म्हणून ते मला घ्यायला आले ना हो. मग नाही, जीव त्यांचा कोणामध्ये नसतो. हा, त्यांचं सगळ्या- पहिल्यापासून आहे ना तुमच्या दोघीपेक्षा मला खरंच जीव इच्छा होय लहान लव मेवरी ना काय बोलत परत बोला. तुमच्यापेक्षा इच्छा जास्त जीव आहे आणि कुठल्या नात्याने? मेवरीच्या का हो? लोकांच्या बाईकवर जीव राहतो, मिळूनवर कमी राहतो. अरे मग आता तुम्ही फक्त दोघे ती म्हणे म्हणायला. अगं तुमच्या आतापर्यंत केलंच तसं जीव लावलाच ना तुमच्या या छोट्याशा मेंदू मध्ये काय आहे मला जरा सांगा जरा. काय आहे हा? म्हणजे? जास्त जीव तिच्यावरती आहे. हा अरे बात ऐक आता हिचं लग्न जमलं ही नवऱ्याच्या घरी निघून जाईल हिला परत येता येईल का आपल्या घरी नवरा सोडून मग आता हिचा जीव आपला जीव तिच्यावर आहे का नाही हा पण आम्ही आहोत ना सख्या बहिणी. अरे तुम्ही कायमच्याच माझ्याजवळ आहे
आता ही काय चिर माझ्याजवळ राहणार आहे का? या असं बोलून बोलूनच आमची तोंड गप्पा केलीत. करा, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. आली आता आणली ठेवतो तिला 8-15 दिवस झालं का जाईल गो बिचारी. आता ते दिवस ठेवायची काय गरज मी मग म्हणते. तिकडे काय हा तिकडे काय लय ऊन आहे तिकडे. तिकडे बाप आहे काळजी घ्यायला, आई आहे बरं काळजी आता. घ्यायला. मग आम्हाला विचारून आणली. मग विचारून आली आली ना काळजी मी. घेतील तुम्हाला ना. मी जड झाली का? 2-3 अगं, दिवस मला काय राहील. म्हणायचं, तुझं 2 दिवसात लग्न आहे बरोबर आहे. आज 9 तुझं लग्न होणार आहे. मग इथे कशाला आली तू? तुम्हाला भेटायला आणि यांना राहू माझी दे आता. ते आले तर आता राहू दे कमळे, काही प्रॉब्लेम नाहीये. 2-3 दिवस राहू दे, नंतर तिला नेऊन सोडा. पाहिजे बाई मी तुम्ही नका सांगू वा. तुमचे काम करा तिला स्वयंपाक पाणी करा चहा पाणी करा व्यवस्थित. तेव्हा आम्ही गप्पा गोष्टी मारतो वा. ना काहीतरी कुठंतरी हा, हा, हे हा. होतंय. यायच्या नुसत्या डोक्यात तेच. हा चला चला तुम्ही. इकडे. इकडे कुठे मग स्वयंपाक घर तिकडे तुम्ही स्वयंपाक करा आणि ते जेवायला आणा आम्हाला. तू चल माझ्यासोबत. आता कुठं घरात कुठं हा मी नेते बरोबर. हा वा मग काय झालं काय पण? चला दाजी यांचं काय फुसर थांबणार आणि मला चपला काढू दे ना. काढा त्याच्या आपल्या. तुम्हाला असं वाटत नाही का हे काहीतरी? बोलू नको तू चाल. मला आता दाजीन ते घेऊन आले. ताईन ते आणताय मला जेवण. निवांत जेवण करे. पण तर फारच गरम होतं ना. मी त्यांना कूलर आणायला लावणार आहे आता. काय बसली करा हा मग आय 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 तो बैल काय स्वयंपाक करायला का? हो तुम्ही बोलले नाही का त्यांना मग तिला स्वयंपाक बनवा. हा हा बोललो नाही मग मी. मग तू काहीच काम करू नको आता. हा हा नाही नाही बरं मी काय म्हणतो ऐक ना बरं. हा हे बघ तू ये ना आता लग्नाचा विषयच घेऊ नको. का बरं लग्नच करू नको. का बरं नको करू? हे बघ तुला 2 बहिणी मी कसं सांभाळतोय हा. तसं तुला मी सांभाळतो. हा असं का बरं बोलताय तुला तुम्ही? तुला काहीच कमी पडणार नाही माको. टेन्शन नको घेऊ. हां नाही बघ तुला सांगू का आताची पोरं आहे ना ऐक तो जसं संग लग्न जमून दिलंय ना हा ना आताची पाहिजे इतकी दारू प्यात्या. पण दाजी असं चांगलं नसतं ना. तुला काय करायचं? म्हणजे तुम्ही काय माझा डायरेक्ट आहे ना 150च्या स्पीडने ना ठोका पळवून राहिला. काय नाही ठोक वाटत आपण कमी करू काय बीपी problem वाढली माझी बीपी. नाही नाही बीपी काच वाढली तुला असं बोलायला का बीपी वाढला तो. अहो असं नाही चालत ना काय? दाजी. हे चुकीचं आहे का नाही? सालीला डोळा ठेवायचं खूप चुकीचं आहे. पण राहा ना तुम्ही तिघी बहिणी एकत्र काय फरक पडतो? कशाला? अरे ऐक जावं मला नाही पटत असं अजिबात. काय हा पण मला पटत आहे बघ. तुम्हाला पटत पण मला नाही पटत ना ते. मग तुला इकडं काय आणलं मग मी मला कशाला आणलं? मी येणारच नव्हती. तुम्ही कशाला आले माझ्याजवळ मला घ्यायला? मग तुला याच्याकरताच आणलं ना मग. हा मी ताईन त्यांना सांगून दिलं तुमचा डोळा आहे माझ्यावरती. ताईनं सांगितलं त्या काय तुला आलं दोघी खूप चढून काढतील तुम्हाला. कोणत्या हा मग आवाज देऊ का मी? राड्या घालील मग मोठ्या मोठ्यानी. म्हणजे हा जराशी नीती चांगली ठेवायची माणसानी. हा का मग लय आवाज वाढला बा. मग तुला मला नाही सही नव्हत. तुला ड्रेस घेतले तुला- पहिले गोड गोड बोलतात नंतर आपल्याला हे करतात तुम्ही. म्हणजे हा म्हणजे तुमचं असं होतं मग मला पहिलेच बोलून द्यायचं ना. मी नसती आली तुमच्या सोबत. मी बाय तो सामान मोडून टाकेल बघ तवाला. काय हा म्हणजे ते लग्न जमलेलं तुम्ही तोडून टाकशाल? हा तोडून टाकेल मी. का बर? हा बरोबर आहे. माझं लग्न जमते तुम्हाला कळायला पाहिजे. कस काय ना मला असं बोलायचं? मग मी होऊनच जाणार नाही. कस काय नाही होऊ देणार? मी त्याला सुद्धा एका 2 सांगाल त्या काय पोराला. हो जाऊन सांगणार? हा म्हणजे तुमचं म्हणणं काय आता? तो इकडंच राहा माझा. कशाला? हा? मी नाही राहणार इथं आता. ए ऐकायचं आहे ना तू नाही, कुठं नाही, अजिबात बैसता नको नको हात बी नका लावू ऐक, मला. ऐक, बैस नाही काय? का बाई? हा मग तू कशाला हात बीत? मग हा तुला ऐक आवाज देऊ का? ताई ए गप ना काय काय ना मी दोघींना बोलवते आता. म्हणजे काय काय झालं काय? पाहिलं का ते काय बोलताय मला? काय झालं रे? हा? केलं तिला तुम्ही? त्याला ते काम आला तर का पुसायचं होतं घाम तुम्हाला पण आलाय. म्हणजे गरमाटच हा? तेवढं झाले ना. अगं काय झालं? फॅन काय झालं काय? हा तू काय काय भरली? काय झालं तुम्हाला? सांगू का दाई? सांगू का? काय सांगू? अगं मी जेवत होती एवढ्या जोरात ओरडली मी. मग तिला जेवायला नाही दिलं इथं तुम्ही? हात लावून बघ. इथं हात लावून बघ. इथं हात लावून बघ. अगं पण झालं काय? अगं एवढी जोरात का सांगू दाई सांगू? अरे गप त्या कायला काय गात करते मग हे? माझं जमलंय ना लग्न. ते मला ते सांगत म्हणताय. होते असं. तुम्हीच जमवलं ना? हा मी जमाल. हा नका लाडी वगैरे. एवढं काय ओरडून सांगू ते राहिली? त्यांनी मी ते काय पहिलं पण सांगितलं तू. मग ते काय बोलले आता माहिती का मला? अशा आरडीस केलं शाक लागलं. अगं ते काय बोलले ऐक ते लग्न करू नको तुमच्या दोघींना सांभाळतो तुम्ही तुला बी सांभाळतो. काय? अशो डायरेक्ट मला बोलले डायरेक्ट. अहो तुम्हाला काय लाज लज्जा काय आहे की नाही मला समजत नाही. आम्ही दोघी तुम्हाला काय कमी पडतो काय की तिला तुम्ही असं प्रपोज करायला? आता तुम्हालाही सांभाळला तिलाही सांभाळला काय फरक म्हणे मी पडतो? ते लग्न मोडून पण टाकलं. कोणती तुमची एवढी संपत्ती वाया चालले परासी उंबरट्यातून बाहेर हा की तिला करायला लागलेत ते खातील तिघी बहिणी एकत्र म्हणलं. म्हणून सारखं सारखं तिकडे जात होते नाही का तिला सारखी इथं घेऊन येत आता होते. तिला तर नवरा पाहून दिलाय तो कसा निघतो कसा नाही दारोड्या निघतो का कसा निघतो. तुमच्या बघितलं. चांगलंच निघणार आहे. तुमच्यासारखं 3 ठिकाणी मोडेल नाही आणि तो. एक तर तुम्हाला आहे ना हा. तुम्हाला एक करून 5 झाला तुम्हाला एक दोघीला पोर स्वार आहे ना
मी पोरासाठी म्हणतो तिला राय. नाही, तुमचं म्हणणं काय फक्त चुकी आमचीच आहे काय? मग कोणाची मावली? ताई मग चुकी नाही कोणाची? मावली का? बरं हिला नाही होणार, मला तर होणार आहे. हा? काय नाही झालं बघ? हा? काय नाही झाले? दोष तुमचाच असेल. अरे काय बोला त्या काय वागा त्या? तुमच्या हे? दोघांचं असतं. दोघे जणी सारख्या नाही राहू शकत. हा. एकटा तरी खराब निघू शकतो. बघा मग- आतापर्यंत हेच बोलून बोलून तुम्ही आमची तोंड गप्प ताई केली, मला समजलं माहितच ना? नव्हते हे एवढे गेलेले असतील दाजे. हा जाऊ दे तरी पण आणि मला उलटं सुटलं तुम्हाला काय आमचंच घर दिसतं, आमचंच कसं काय माहेर दिसतं. पहिले ही आणली, पण मग नंतर मला आणलं, अगं, परत तिला आणलं. पण नीती हा, खूपच- एकच घर पण दिसतं. तिच्या मला जीव होता. पाहिलं का? हा, एक मिनिट हे ना हड, याच्याबरोबर बोलताना माझा जीव? बोलले होते. हा. इकडे बघ इकडे बघ, अजिबात नाही दाजी, अजिबात नाही. नाही मग आहे तो. नको नको, मी तर नाही, माझा तर जीवच नाहीये. नाही नाही मला तेच आवडतं ते तेव्हा आता ते पण जमलं. मला एक समजत नाही, तुला दाजी म्हटले चल तर तू लगेच कशी निघतेस का? तुला काय अक्कल आहे की दाजी नाही? मला आता काय माहिती त्यांच्या मनात माझ्याबद्दल इतकं वाईट आहे, मग मी आली. शी, मला तर तुम्हाला नवरा म्हणायची पण मला लाज वाटायला लागते. तिला समजलं दोन- ना? मी तिला- काय तुला सांगत होते ना की तू एवढी सुंदर असते. ये ना जरा घे ना कोपऱ्यात. खराब आहे. नियत खराब आहे, याची तोंड खराब आहे. ए तू आणतेस ना? हा, कसं काय टेसाल तुम्ही? काय तोंड टेस्ट? आम्ही काय आणलं ते बघते ना सुचवून तुम्ही आणलं तिला त्याच्यात हात लावून तुम्हाला? बघा. हा? हात लावून बघा पहिले तिला तिला. ते दोन ड्रेस घेते ते देऊन टाका तिथे. कोणाला? तुम्ही घालून द्या. देवा ते ड्रेस काढून. नाही तिला द्या तिला. नाही, तिला द्या. तेवढंच बाकी घे आहे, काय बदलून घे. तेवढंच बाकी आहे. हा. मागं जाय बदलून घे. जाओ तिकडे तुमचे कपडे. कशाला बदलून घे? तिचं ती बदलेल ना, तुम्हाला कशाला एवढी चिंता लागू राहिली? अगं आपल्या घरी येईल नवे कपडे द्या घेतले मी तिला. बस करा बस. फोन लावा तर फोन लावा त्यांना, ज्यांच्याशी माझं जमलंय त्यांना बी. बाबाला फोन लावा. त्याला घाल लायचे फोन. का बरं नको लावू? नाही लावू देत नाही, ना, नाही, फोन फोन लावू लावू द्या. काय जाते, लावू देत की बरोबर बोलते. चल बाहेर चालली तर गरमी बिव राहिली, मी बाहेर बोलते मोकळं. ए या, या. बाहेर या, या, कमळे लावू त्यांना पण ए फोन. कमळे या बाहेर या. काला फोन लावी ती. लाव ना. हा, फोन नाही अगं तू लावायचा, नंबर काय का चालू करायचा? करते? लाव पटकन फोन. हॅलो बाबा, कुठे आहे तुम्ही? हॅलो काय ग कुठे आहे तुम्ही? घरी काय म्हणते तुम्ही जिथं कुठं असाल तिथं लगेच घरी इकडे निघून या माझ्या घरी. काय ग मी फोनवर काहीच सांगणार नाही, तुम्ही जसे आहे तसे लगेच निघून या. नाही रे, काय झालं पण एवढं आता फोनवर सांगू का तुम्हाला? म्हणजे मामा आजारी आहे का? तुम्हाला सांगितलं तर या ना लवकर. काय 12:25 विचारायला बसले मला. मामा हॅलो, हॅलो लवकर या ना तुम्ही, खूप मोठा किस्सा झालाय. बर 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 येतो हा हॅलो, हा या ना. आलो आलो मी वाट बघते, माझ्या 100च्या स्पीडने हृदय पळतंय. बर बर हा लवकर या बाबा तुम्ही. तू तुला लय काय बो हा लवकर या तर. काय पळतंय? तिचं हृदय पळतंय 100च्या स्पीडनं म्हणी, आणि आपल्या इकडे सीपी दाबून धरा दाबून धरा तिचं हृदय दाबून धरा. हा. तेच बघा तुम्ही तुमचं हृदय. घ्या फोन. मी धरून ठेवलाय. हो मा काढ. नको नको बाई, नाही तेवढंच नीती करा. खराब आहे. तेवढंच करा आता, तेवढंच राहिलंय बाकी. इथं 2 सांभाळातले चालले तिसरे सांभाळायला. कमळी, तू आहे ना मला बरोबर बोलत होतीस मग? त्या दिवशी. मला असं वाटलं नाही माझा नवरा चांगला आहे, आता दोन्ही मध्ये त्याचं भरलं असेल पोट. पण नाही, तसं नाहीये. मला माहिती नाही असं नीच कसे तुम्ही असं बरं म्हणता ना? तरी सर सगट नाहीये, 3 ठिकाणी मोडेले. हा तीन ए, ठिकाणी जा, आईच्या आवताच नीट बोला. काय ती तुला आता लगेच काढू दिल तर हा, सांगतो. काढू मी दे. एक टाइमपास करील. हा हा. टाइमपास करणार टाइमपास? आहेस? हा. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत दे, दे. नाही नाही लग्न का लग्न टाइमपास वळेल करणार आहे का? लग्न वळेल मार ना. हा, मग? मार. अंगावर मार ना, मार. यायली काही हा तुम्ही 2 जणांनी तिसरे सांभाळायला चालले. 3 तिघांना बांग काम बिघाड. अरे मामा काय हिला वळण लावले का दादा नाही? आले दादा. हे? कोण विचारेल काय ही लय- आवडीची माणसं कुदती. ही तुम्हाला विचारून आली होती का? नाही विचारलं नाही तिला मला काही विचारला नाही तशी झाली. हा. तू काय बोलली? काय का हो? काय म्हणले तुम्ही काय की मी विचारून घेऊन आलो म्हणून? नाही नाही, ते मामा घरी नव्हते ना. किती दोन नाही, तोंड बाबा बोलतो काय बाई होते? हे? मामा घरी नव्हते तर तिला कशाला आणायची होती? आणि इथं तमाशा करण्यासाठी का? मी घेऊन आलो तिला. बरं नक्की तुम्ही काय आणलीला तिला खत वाटली होती ती मला दाजी बरं मला घ्यायला म्हणून. जमले आता तुम्ही नाही काय जमलं आणली ना का? अहो जमलं म्हणूनच परत तिला यायला जायला जमलं नाही ना. अच्छा, पाहुणे माहिती झालं का काय त्यांना नाही म्हणून सांगितलं तर तुमच्या काय घंटे हलवायच्या बरोबर आहे. हो तो नाही म्हणणार नाही. हा. तुम्हाला एक सांगत ऐका नाही त्याला सांभाळे तर मी हिला सांभाळे या दोघीला सांभाळे येईल नाही सांभाळणार का काय मामा तुम्ही पण पाहिलं का? काहीतरी म्हणे याला दोघी मिळून लेकरं होत नाही म्हणे, तिला पोरगं तरी होईल म्हणे. हा? काय करायचं बाबा मला आम्ही? सांगा, मला झालं नाही ठीक आहे, परत तिला मागून केली, तिला पण झालं, म्हणजे दोष आमच्यातच आहे की यांच्यामध्ये काहीच दोष नाही का? यांना घेऊन जाणी सगळी टेस्ट करून आणा. अगं नाही बाई नाही काढून देतो द्यायचं बाय. का? हा, तपूस राहा. तसंच करा मग, आता तसंच राहिलं पाहिजे. तुझं लग्न झालं ना काय हसत? तो लग्न झालं ना सारखं जावं घरी यायचं सारखं जावं घरी यायचं तर त्याने ही पोर फसवली. हम्म. आता ती झाली आता पण हिचा माग लागला का जाऊ द्या खातील एकत्र तिघी बहिणी पाय- काय कमी बाप, आपल्याकडे बघा दादा
सांगा बघा लय ओसंडून वाहतंय. तुम्हाला राहून द्या 3-3 बायका हा आणि त्या पाहुणा काय सांगायचं मी तो कोणता जवळचा आहे तुमचा तुम्ही पाहुण्याला फोन करा. काय नाही काय नका नका नाही या- बोलवा ना. हा माणूस पण काय लायकीचा आहे ना, त्या पाहुण्याला पहिले फोन अरे करा. काला तो आडवाची ती. तुम्ही गेलते ना तिथं तो आडवाशी. जमवण्यासाठी, तुम्ही जमवण्यासाठी गेले होते ना, त्याला पण कळू दे तुम्ही कशी आहे तुमची एक तर मला तुझं समजच पास नाही हॅलो हा हा कुठे जावाई आलं ना बाहेर आलं बोला ना. मी काय म्हणते, इकडे येते का कुठं इकडं आपले तुमची मेवणी आहे का मोठी गेली अच्छा सावडीच्या इकडं हा बर बर येतो. या लवकर या काय अर्जंट काम आहे का? हा अडचण बर आलो आलो. येऊन राहिलं भाऊ. येऊ राहिले का पण तुम्ही दिवाळीची वाट पाहायची नाही थांब असंच ग वाट लावून अगं थांब ग तुमच्या दोघांना सांभाळत नाही तिसरी वेळ डोळा का बरं इतकी का तुमची नीती खराब आहे म्हणून ती चिडचिड करत होती ओसंडून वाहते ना त्यांचं. तुम्ही बाहेरच्या बाया बी नाही सोडत का मी ना हे का पाय मी सगळ्यांना पैसे देणार थोडा कारण ते होऊन ते जावायच्या मनात होतं काय नाही नाही त्यांना पण तुम्ही कळू- डोक्यावर बसून घेतला जवाई नाही खरं सांगू का? डोक्यावर उतरतो ना खाली हा कधी उतरवणार मी आहे तुम्हाला काय सांगितलं हो, होतं पाहुणा आला ऐका, का? मी काय सांगितलं, राणी शेवटची आहे, या माणसाला जास्त घरात घेऊ नका, सांगितलं होतं की नाही? आता मी घरी नव्हतो ना हे मा सासरा नाही पाहू मला घरात घ्यायचं नाही म्हणजे काय बघितलं ना आता, बघितलं हा. ना काय काय पाहू बघितलं आता काय हे काय एक तर तुम्हालाच काढू देईल तो आपला संघ हा बघा. ठेवणार नाही मग नको बऱ्याचशा उलट्या देऊ बोंबा झाल्या. मीच घेऊन जाणार आहे काय हा बरोबर बोलला. चला चला राम राम. आले हो, इकडे या ना. काय चालू आहे गडबड? साडू राम 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 राम. काय झालं? काय चाल हा? हे तुमचं चालेल लागणार उठा ठेवा हा का? तार खाता धरायचा तुम्ही विषय दिवाळीनंतर बोलले ना. हा दिवाळी नंतर जर म्हटलं पाण्या पावसाचे दिवस आहे हा हा हा. आता काय अजून 15 दिवसात पावसाळा लागतोय 15 दिवसात काही लग्न होणार नाही मग त्याला तेच म्हटलं हिला घेऊन आलतो मी हा. 8-15 दिवस म्हटलं बरं इकडे बहिणीला भेटेल हा, मग चांगलं आहे ना राव. लग्न झाले परत येता येईल नाही, की नाही? मी एक दिवस हा, पाठवणार. बघ, मी एक मला दिवस माहिती. पाठवणार. या बा. हा, जावं तुम्हाला एक माझं सांगणे बोला ना. जर तुम्हाला ही पोरकाळ ठरली हा. तर हा पाहुणा घरी याचा कामाने का बरं? नियत चांगली नाही माणसाची, हा. नियत समजलं ना? हो तोंड बंद करा तुला एक सांगतो काय तोंड बंद तुमची करा? अशीच उतरायची पाहुण्या पाहिजे. पाहुणा उभा येईल काय ऐकलं आम्ही आता गप्प पाहुण्यासमोर बसणार. आज जर बोलली ना आता बोला ना काय बोलत काय म्हणजे होते? काय नियत चांगली नाही म्हणजे दोन बायकात आहे ना, नियत काय दोन बाय काय मला काय करायचं ये बात्या हो, ये मला सौचे मला का बोलू द्या तिच्यावर? मला बोल मला म्हणे लग्न नको करू माझ्या संग लग्न कर मी दोघींना समजून तुला बी समज हो पाहुणे शोभता का आमचं लग्न जमलं मग तुम्ही पहिलेच करायचं ना जमायचे पहिले काय ऐका करायचं ना ते. अजून म्हणे लग्न मोडून टाकील तू माझ्याशी लग्न नाही नाही केलं हो. तुझे पण बदल अजून कान भरील म्हणे असं बोलले आणि तुम्ही आता काय म्हणतात मला म्हणे तो मला ते नाते पसंतच नाही म्हणत. नाही हो. नाही काय कमी माझ्यामध्ये नाही ते गेलं तर जुळजाळी होऊन गेले नाही, तुमच्यात कमी यांच्यात जास्त आहे. नाही नाही, काय झालं काय सांगा तुमच्या ठिकाणी मी असतो 4-4 पोरं काढून बसलो असतो एवढ्या दिवसात. अहो त्याला नाही हो राहिले नाही राहिले. पोरासाठी म्हटलं तिला दोष तुमच्यात असेल मग मा काय आता दोष नाही हो. टेस्ट करून राहिले का ओ मला बिलाली करायचंय पहिले 2 बहिणींचं नशीब फोडलं ते 2 तास झाले फक्त काय मला आहे ना नको आता ही कधीपासून केव्हा आली देवा ओ आता दोन- ओ असं करू ना माझा आयुष्याचा प्रश्न आहे मग ना करायचं असेल मी दिवाळीपर्यंत नाही थांबणार मग मग? करायचं तर आताच करा 1-2 दिवसात नाही तर मग राहू दे तुम्हाला नाही नाही आम्हाला वेळ नाही हा 1-2 दिवसात जेवणार दिवाळीपर्यंत काय करून ठेवलं काय करायचंय पण हा झाल्याशिवाय नाही काय काय तुमचं काय व्हायचं? आपल्या घरात लावर चालू झाले का अजून गोदाडे धुवायचे पडले हा मग? विसरला तुम्ही येऊ बी नका कुणा तुम्ही लग्नाला येऊ बी नका फक्त यायला पाठव दोघीला तुम्ही काय ते लग्न मा बेवरीचं लग्न आहे. नका येऊ नका येऊ येईल नका येऊ. कोणी सांगू. लग्न झाल्यासारखंच आहे हा हा मी पुढचा बाप आहे मी आज जर रजिस्टर करू शकतो कोर्टामध्ये हा आपण कोर्टात हो, करून काय घेऊ चालणार आहे जावई मामा तुम्ही कस काय बोलत हो काय बाबा मला म्हणे मी तुला गाठ बरं का? करून देईन हे बघा आता हे कोर्टातच करणार आहे ना, तर आमचा पण निकाल लावा. आम्हाला राहायचं नाही माणसं. राहायचं नाही. म्हणजे नाही असं जर असं नाही माणसाचं माझ्यासारखं या दोघी ठेवलं नाही नसतं. नाही याला हातानेच कार्यक्रम आता हा यांना हाताने करू द्या हाताने करू. हा लय झालं लय हा ना? आता. हा हो, हाताने करा तुम्ही लय सण. म्हणजे तो समज मॅच जोडावला हा साडू हा नाही जुळावला पण तुम्ही माझ्या बायको वाईट नजर ठेवू राहिले ना होणाऱ्या अहो बायको म्हणलं लग्न झालं माझा तो आधीच होणार आहे ना हा मग त्याच्या पहिले मग तुम्ही काय करत्या घेतला असं पाहून काय पाहायचंय तुम्हाला आवर सावर कामात काय आवर सावर काही नाही ती ठेवणार नाही तिला अजिबात तिला दोन कोणाला ड्रेस- विचारून आली तिकडं आहो ही आली आता मला यांच्यावर खूप विश्वास होता मामा माझा तुम्हाला सांगितलं होतं ना ही एक जरी पावली इकडे तिकडे गेली मला तिला सांगा 2 ड्रेस घेतले 2 ड्रेस ड्रेसला काढी लावली बेगर मापाचे हा तुम्हाला कसं काय दिसं माप माहिती काय मग तिला विचारा ना हा अहो मी ताई त्याची टेलर कडे गेली होती ना तर हा माणूस आहे ना माझा दाजी तिथे माप बघायला गेला होता वहीमध्ये हा पहिलं ती लहान होती ना तेव्हा तिचं माप लेवटवलं होतं हा मग आता मोठी झाली ती मग थोडा वाढवा घेतला ना मग वाढवा पाहिलं का तुम्ही वाढवा आलीवर घेतला. हे असं असेल ना
एक तर लग्न आता करा, एक 2 नाही, दिवसामध्ये लग्न, हप्त्यात लग्न, हप्त्यात लग्न. हप्त्यात लग्न ते करा. घालू जा बरं का कपडे तरी जाऊ नको नको मला अजिबात हा. अरे त्या काय कपड्यावर तुम्हाला घालतो ते कपड्याचं लागले मला समजत नाही. हे बघा तुम्ही आमच्या मारा. पाठीवाडा करा, आम्हाला पण राहायचं नाही माणसासोबत. मेवणे बाई एक काम करे, कपडे या माणसाला घालून द्या. कोणते ते कपडे घाला, येऊन जाईल बरोबर करावं मापात. हा घाला तुम्ही, घाला जाऊन हा. ते मेजरमेंट घेतले ना, आता तुम्ही घाला ते कपडे जाऊन. मग वाया गेल्यापेक्षा घाला ना मग. आता अशी बी राहणार नाही. नाही, नाही, कधी मला हे घालायचं सांगा, कधी ते आता घालायचं. 2 बायका केल्या, तिसरी पण करायला निघालाय, उद्या अजून चौथी पण करेल. बरोबर आहे. आणि का राहायचंय माणसासोबत सांग? अहो बाहेरचा काला करेल मी हा, आणि तुमच्यामुळे आम्हाला रोगराई व्हायची. म्हणजे समजलं ना? मेवणे बाई हे नुसते चौघेत राहत्या. याला काय बघ बरोबर बोलतो पाहुणा हा? हा. मग इथं काही नाही. भाजी बिजी काय बरं मी काय म्हणतो दोन- मला बघू नका एवढे डोळे आणि पाक पाक कशी करतो कशी अशी- अशी माग सर माझे माग राहा. हा. माझ्यावरती डोळे आहेत. चला कोर्टात लगेच चला लगेच चालतंय हा, काय टाइम काय काय माझी हाऊस मोज हा डोम कावळा कधी पिंटायला शिवून त्याची गॅरंटी नाही बरोबर आहे. बरोबर बोललात. भरोसा नाही त्याचा हा नाही. आता तिला आहे ना आणायचं नाही इकडे, अजिबात हालू द्यायचं नाही. नाही ती आली हा तरी येईन तिकडं आणि किती पण फोन केलेत ना, अजिबात तू फोन उचलू नको. नाही नाही ब्लॉक करून टाकते मी आता हा, ब्लॉकच करून टाक. हा. लय झाला आता नाटक. पाहू नका एक काम करा, हा माणूस असा नाही, याचा काय भरोसा, उद्या हा कुठे जात असेल, तुम्ही पण निघून चला. कुठं बाई तू हे करायला आला काय हा? नाही बरोबर आहे. तुम्ही जर असे करायला लागले, तुम्ही जर माझ्या जावई. होणाऱ्या बायकोनं जर ठेवली, जावा यांना मी घेऊन जाणार हा, हा. वर्ष 4 वर्ष नाही ते होऊन द्या हाताना बाबा तुझ्या पाया पडतो नको, नको, नको. बाबा अरे पैसे हो द्या, थोडी गैरसोय हो द्या थोडी. आम्हाला राहायचंच नाहीये नाही राहायचंय आम्हाला. नाही राहायचं कपडे लय लय आता नाही राहायचंय नाही बरं का राहायचं साडू जंपे साडू पाय फोडले तरी हो, नाही काय तुम्ही कशाला त्यांच्याकडून बोलताय आता मोबाईल मध्ये फोटो पाहिजे आणि स्वयंपाक करायचा हातानं. हा युट्यूब हा. युट्यूबला हा युट्यूबला करा. बर का, पाहून पाहून चाललंय मग सगळं त्यांना जाळ कळेल की बायकोची किंमत काय हो. असते आणि घरची लक्ष्मी काय असते, तुम्हाला तेव्हा समजेल. चालले 3-3 हाताने बायका करा आता सगळ्या करायला गोष्टी. चला तर चला चला चल नाही, नाही, नाही. थांब ना. हा चला घ्या यांना मी आवरून. तुम्ही राहिले मी नको येऊ नका नाही कोण नका दाखवा आता पुन्हा. चायला काय मागात पडली भाऊ नसतं त्या मेवणीला घरी घेऊन आलो तर त्या मेवणीने दिला कर करून यायला अवघड झालं व त्याच्या दोघी बायका बहिणी करेल तर बाप घेऊन गेला त्यांना आता बाबा तू मेला का असंच हां लोकाला एक भेटा ना मला 2-2 दिलं त्या बिचाऱ्यानं पण मला मन असं ना इतकं वाईट त्या मेवणीच्या मागं लागलो का आला तिचं एक तर लग्न जमेल होतं यायला ते गेलं निघून आता चाल बाब्या करा हातानं स्वयंपाक मग काय आता